पार्कर म्हटल्यानंतर काही व्यक्ती मला माझ्या आयुष्यात अशा भेटल्या, काय हो मूळ नाव तुम्हाला घ्यायला लाज वाटते का पार्कर? एकदा मी कागदच्या पुस्तकात गेलो होतो, त्यांनी विचारलं नाव काय तुमचं? गेलो पार्कर कुठे? रत्नागिरी. काय हो खिडकीत नाव आलं, लाज वाटते का? पार्कर बोलायला लाज वाटते का? हे का सांगतो की भंडारी समाजातले जितके पार्कर आहेत, पार्कर होय पार्कर नंतर सगळे ते कॉलेजमध्ये वगैरे जाऊन वगैरे वगैरे. माझ्या लेखी मला सांगतात, माझ्या मूळ जागी मुंबईतल्या मला सर्वात सगळे पार्कर म्हणून होतं. ठाण्याला शिफ्ट झालो ते पार्कर म्हणूनच आलं. दोन्ही लेखी त्यांना पप्पा आता इथे पार्कर नाही मुलीचे आवश्यकतात. हा एक वेगळा विषय खरं, पण मी मॅथमॉन डॉक्टरमध्ये कामाला होतो. 1970 ते 2010 पर्यंत 40 वर्ष सलग काम केलं. सुरुवातीला छोट्या ॲक्टर, त्यानंतर मॅथमॉन डॉक्टर छान कंपनी. रिटायर्ड आहे. रिटायर्ड होऊन आता जवळजवळ 14-15 वर्ष झाली. मुद्दाम सांगतो की ह्या क्षेत्रात लालभाऊ मोठे धुळे नावाचे स्वर्ग भंडारी समाजाची खूप पंकज सुंदर. आणि ती व्यक्ती मी अशी बघितली की एक वेगळा माणूस म्हणतो ना, कुठल्या तरी क्षेत्रात वेडा झालेला माणूस. तसं समाजाकरता एक वेडा झालेला व्यक्तिमत्व. ते काय करायचे, आमच्या कंपनीत 3 ज्ञाती जास्त होत्या. एक मराठा समाज, दुसरा कार्मिक समाज, तिसरा भंडारी समाज. त्यांचं ध्येय होतं, वयाने मोठे होते, आमच्यापेक्षा वयामध्ये प्रत्येक तरुणाला जाऊन भेटायचे. प्रत्येक तरुणाला जाऊन भेटायचे, हात धरायचे, घेऊन ये आणि समाजाकडे घेऊन जायचे. कितीतरी तरुण, म्हणजे हे का थोडंसं उदाहरण इतकं असे मी बघितले की सुरुवातीची समाजाची काही फीज वगैरे असेल ना, ते चांगल्या व्हायला पदाला लागल्यामुळे स्वतःच कुठं भरायचे. पण तू ये काम कर आलशात ना. आणि मीही तसं समाजात तेव्हा काम करायला सुरू झालं आलशात ना. कारण आपल्याकडे पुन्हा कित्ते, हेटकरी, वसई वगैरे वगैरे सगळे प्रकार आहेत आलशात ना. सगळं काम करताना ओळखी वगैरे झाल्या आलशात ना. तेव्हा ती शिक्षण संस्था आहे, मला वाटते मारवाडची शिक्षण संस्था. पहिला मी तेव्हा बोललो होतो की 11 वर्ष त्यांचं ऑडिटच झालं नव्हतं. 11 वर्ष ती भंडारी मंडळात मीटिंग झाली होती. ठीक आहे, समाजातली लोक जे सेटल झालं, ह्या जितक्यासाठी तरुणांचा उल्लेख केला. आम्ही आता वयापणाने पुढे पुढे गेलो. नागवेकरांनी मला परवा सांगितलं, त्यावेळी मी नागवेकरांना म्हणालो, नागवेकर पूर्वी ह्या क्षेत्रात कामं केली, जबाबदाऱ्या घेतल्या, आता मात्र पूर्वीच्या दगदगीमधनं जास्त दगदगी मी येईल म्हणालो. पण काय जबाबदारी वगैरे घ्यायची, पदवीत घ्यायची तर तुम्ही घ्या असं. कारण मी या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे. आजही माझा संबंध मालवणची जी संस्था आहे, शैक्षणिक संस्था, विजय पाटकर साहेब, विजय म्हणजे मालवणची शिक्षण संस्था, मला वाटते त्या संस्थेचे चेअरमन आहेत विजय पाटकर, भंडारी एज्युकेशन सोसायटी. हां, विजय आणि मी लहानपणाचे मित्र. त्याच्यामुळे मिटिंग्स वगैरे असल्या, मी विजयला असंच सांगितलं होतं, अरे विजय पूर्वी खूप केलं रे, आता थोडंसं आराम पण करूया. आता ते गोरेगावला राहतात. गोरेगावला राहतात. आमच्या संस्थेचे सभासद आहेत. खूप हुशार व्यक्तिमत्व, हुशार आणि एज्युकेशन मध्ये चांगलं काम आहे त्यांचं. संस्था ज्या पद्धतीने ते चालवत आहेत, लक्षात ना, HR ऑफिसर्स निरनिराळ्या ठिकाणी जातात, संस्थेकरता त्या महिंद्रामध्ये गेले, ह्या आणि संस्थेमधनं एकमेव व्यक्ती जी डोनेशन जमा करून ती हायस्कूल चालवत आहे. खूप छान लक्षात ना, म्हणजे काही वेळा कौतुक करतात. आता माझं म्हणणं, मला आदितीला बघून बरं वाटतं, कारण सर्वसामान्य याच्या तरुण म्हणून तीच दिसते संपूर्ण. समाज जर पुढे न्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने तरुण आकर्षित होणं गरजेचं आहे. जो होत नाहीये हे तितकंच सत्य आहे, जो होत नाही. हा लक्षात ना, आताच्या तरुणांचं विश्व जे आहे
ते वेगळं आहे. अगदी माझ्या मुलांपासून लक्षात न सगळ्यांच्या जर बोलतो तर त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले तर खूप छान लक्षात ना. मी आजही 70 पार केल्यानंतर देखील असे छोटे मोठे कार्यक्रम असतो ते जात असतो सगळं लक्षात. पण एकच नागरिकांना सांगितलं वाटलं तर एक आहे माणसांची आवड होणार, नवीन माणसांची ओळख होणार, त्यांची गप्पा मारणं, पुढे जाणं. कित्येक वेळा कित्येक क्षेत्राची चांगली चांगली माणसं आपल्याला भेटत असतात लक्षात ना. आणि भेटीतनं बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. समाजाचं कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतो. इतकी छोटीशी जरी भावना आपण ठरवली ना त्या त्या क्षेत्रात तुम्ही मदत करू शकता लक्षात. त्यात अनेक जण आहेत आजही मी काही लोक बघितले निराळे संपूर्ण की मदत करतात लक्षात. विजय ज्यावेळी माझ्याशी बोलतो लक्षात तर विजय अनुभव सांगतो लक्षात. विजयची दरवर्षाची मीटिंग ठाण्यामध्येच होते त्या मंगल हायस्कूलमध्ये वार्षिक सभा लक्षात ना. आणि विजय हा HRचा ॲडिशनल जनरल मॅनेजर HR मध्ये लक्षात. खूप हुशार. आता थकला. आता आम्ही सगळे समवय असतो लक्षात संपूर्ण. आता विजयला हात धरून मी कितीतरी वेळा. आणखी एक गोष्ट सांगतो साहेब, त्याने जे शिवसेनेचे शाखा प्रमुख होते ते आणि शिवसेनेमध्ये ॲम्ब्युलन्स सुरू करण्याचं काम विजय पाटकरांनी केली. पहिली ॲम्ब्युलन्स शिवसेनेत जी हे झाली ती विजय पाटकरांनी आणली. म्हणजे सर्वसामान्य लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या शाखेमधून चालू केली ती पहिली. मान्य, मला त्याचा साक्षीदार मी आहे. हां. मी तो उल्लेख करणार नव्हतो पण योगाने तुम्ही केला. अच्छा. विजय आणि मी 2 विभागाचे शाखा प्रमुख